महानुभाव पंथ 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांचा शिष्यामध्ये सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुष समावेश होता. हे समतेज पुरस्तेकेत होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील रिद्धिपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान आणि दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. माहीत आहे तुम्हाला महानुभाव पंथाचा अनुयायी केलेल्या काही प्रमुख रचना पुढीलप्रमाणे महाईटभट यांनी संपादित केला. चक्रधरांच्या लीलांचे वर्णन करणारा लीलाचरित्र हा ग्रंथ आद्य मराठी कवयित्री महंदबा यांचे धवडे केशवदास यांनी संपादित केले. सूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ दामोदर पंडितांचे वृक्षारोहण भास्कर भट बोरीकर यांचा शिशुपालवध नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर. माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्र संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महंमद यांचे शेख महंमद अवीद त्यांचे हृदय गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण होय.